अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा मोठा हल्ल्याचा कट रचला गेला. पण या हल्ल्यात यावेळी ट्रम्प हे हल्लेखोरांचे लक्ष नव्हते, तर यावेळी लक्ष होती त्यांची मुलगी इवांका ट्रम्प. इराणशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका इराकी आरोपीने इवांकाच्या हालचाली, सुरक्षा व्यवस्था आणि घराची माहिती गोळा करत थेट ट्रम्प कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन तयार केला होता. हा हल्ला तो सिद्ध करणारच त्याआधीच अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी हा कट उधळून लावला. हा कट उघड होताच अमेरिकेत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. यामुळे जगभरात या घटनेनं खळबळ माजली आहे. पण या घटनेत नेमकं इवांका ट्रम्पलाच टार्गेट का करण्यात आलं? आरोपीचं इराण कनेक्शन नेमकं काय आहे? याआधीही ट्रम्प कुटुंब संपवण्याचे प्रयत्न कसे झाले होते? जगभरातील सुरक्षा यंत्रणा अचानक अलर्ट मोडवर का गेल्यात? हल्ल्याचं संपूर्ण प्रकरण नेमकं काय, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबावर मोठा दहशतवादी कट रचल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अमेरिकन तपास यंत्रणांच्या माहितीनुसार इराकमधील मोहम्मद बाकर साद दाऊद अल सादी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याचे थेट संबंध इराणच्या IRGC असल्याचा दावा करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा आरोपी केवळ एखादा सामान्य कट्टरपंथी नव्हता, तर तो इराणच्या दहशतवादी नेटवर्कमध्ये सक्रियपणे काम करत होता. त्याने ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिची हत्या करण्याचा कट आखला होता. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने इवांका ट्रम्पच्या फ्लोरिडामधील घराचे नकाशे, सुरक्षेची माहिती आणि हालचालींबद्दल माहिती गोळा केलेली होती. हा हल्ला केवळ वैयक्तिक द्वेषातून नव्हता, तर 2020 मध्ये अमेरिकेनं इराणचा शक्तिशाली लष्करी कमांडर सोलेमानी याला ड्रोन हल्ल्यात ठार मारल्यानंतर सुरू झालेल्या सुडाच्या साखळीचा भाग असल्याचं समोर आलंय. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते सोलेमानीच्या मृत्यूनंतर इराणमधील कट्टर गटांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याची भाषा अनेकदा केली होती. त्यात सध्याचा अणुकार्यक्रम आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष हे देखील या हल्ल्याचं कारण मानलं जात आहे. त्यासोबतच अल सादीच्या अटकेनंतर त्याच्या धमक्या केवळ प्रचार नव्हत्या, तर प्रत्यक्ष हल्ल्याच्या तयारीपर्यंत पोहोचल्या होत्या, असं स्पष्ट होताना आता दिसू लागलंय. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अल सादी हा इराणच्या हिजबुल्ला या संघटनेशी संबंधित होता. ही संघटना अमेरिकी विरोधी कारवायांसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे अल सादीने सोशल मीडियावर उघडपणे ट्रम्प विरोधी पोस्ट टाकलेल्या होत्या आणि सूड हा फक्त वेळेचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. काही अहवालानुसार त्याने नवीन दहशतवादी नेटवर्क तयार करून युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये अमेरिकन आणि ज्यू समुदायांवर हल्ले घडून आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर युरोपमधील तब्बल 18 हल्ले किंवा हल्ल्यांचे कट रचल्याचा आरोप आहे. अमेरिकन तपास यंत्रणांनी त्याला तुर्कीमध्ये पकडलं आणि नंतर अमेरिकेत आणलं. सध्या त्याला न्यूयॉर्कमधील उच्च सुरक्षा तुरुंगात ठेवण्यात आलंय. त्यानंतर तपासात असंही समोर आलंय की तो इराकी सरकारी सर्व्हिस पासपोर्टचा वापर करून विविध देशांमध्ये फिरत होता. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेटवर्क उभारणं सोपं गेलं. पण मंडळी, एक प्रश्न आपल्याला पडतो की इवांका ट्रम्पलाच लक्ष का करण्यात आलं? याचं कारण म्हणजे ट्रम्प यांच्या कुटुंबातील प्रसिद्ध आणि सतत सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेली व्यक्ती म्हणून इवांका ट्रम्प ही नेहमीच चर्चेत असते. ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात इवांका ट्रम्प यांनी अनेक महत्त्वाच्या बैठकी केल्या होत्या. त्या बैठकांमध्ये ती सातत्यानं दिसत होती आणि बऱ्याच जणांना मध्य पूर्वेतील अमेरिकन धोरणांबाबत तिचा प्रभाव असल्याचं वाटत होतं. त्यामुळे इराणच्या कट्टर गटांच्या दृष्टीने तिच्यावर हल्ला करणं म्हणजे थेट ट्रम्प कुटुंबालाच मानसिक धक्का देणं असं मानलं जायचं. काही माध्यमांच्या मते आरोपीने सोलेमानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ट्रम्प कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करण्याची शपथ घेतली होती. अमेरिकन तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोपीकडे इवांका ट्रम्पच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत संवेदनशील माहिती होती. त्यामुळे हा कट फक्त ऑनलाईन धमक्यांपुरता मर्यादित नसून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात गेला होता, अशी भीती सध्या सगळीकडे व्यक्त केली जाते. पण म्हणजे हे पहिल्यांदाच घडत नाहीये की ट्रम्प कुटुंबाला लक्ष करण्यात आलंय. 2020 मध्ये सोलेमानीच्या हत्येनंतर इराणमधील अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर सूड उगवण्याची भाषा केली होती. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी अनेकदा इशारा दिलेला होता की इराणशी संबंधित गट ट्रम्प यांच्यावर हल्ला किंवा त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात. मागील काही वर्षात ट्रम्प यांच्या सभांभोवती सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली होती. काही रिपोर्ट्सनुसार अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांना ट्रम्प यांच्या हालचालींबाबत अनेक धमक्या मिळाल्या होत्या. यापूर्वी ट्रम्प यांच्या निवासस्थानांभोवती संशयास्पद हालचाली, संशयित ड्रोन, ऑनलाईन धमक्या आणि शस्त्रसाठ्याचे प्रकार समोर आले होते. त्यावेळेस अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी ट्रम्प कुटुंबांच्या सुरक्षेसाठी विशेष गुप्त पथकं तैनात केल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळे इवांका ट्रम्पवरील कट समोर आल्यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा मोठा सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आलाय. या घटनेमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसतोय.
अमेरिकेतील अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काही अमेरिकी सिनेटरांनी थेट इराणवर दहशतवाद प्रायोजित करण्याचा आरोप केला आहे. अमेरिकन माध्यमांनुसार FBI आणि होमलँड सिक्युरिटी विभागाने आता ट्रम्प कुटुंबांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या इराणशी संबंधित संशयित व्यक्तींवरही अधिक लक्ष ठेवलं जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार इराणशी संबंधित असलेल्या नेटवर्क्सवर कारवाई करण्यासाठी अमेरिकन सरकार नवीन निर्बंध आणि व्हिसा बंदी लागू करण्याच्या तयारीत आहे. याआधी अमेरिकेनं इराणच्या अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर व्हिसा निर्बंध घातले होते. आता या घटनेनंतर अशा कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिकन राजकारणातही खळबळ उडाली आहे. ट्रम्प समर्थकांनी हे उदाहरण देत पुन्हा एकदा अमेरिका धोक्यात आहे अशी भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी इराण विरोधी कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे काही तज्ज्ञांनी इशारा दिलाय की अशा घटनांमुळे अमेरिका आणि मध्य पूर्वेतील संघर्ष आणखी चिघळू शकतो. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या मते इराणचा दहशतवादी गट आता थेट युद्धापेक्षा अशा गुप्त कारवायांवर अधिक भर देत आहे. युरोपमधील ज्यू समुदायांवर झालेले हल्ले, अमेरिकेविरोधी ऑनलाईन प्रचार आणि ट्रम्प कुटुंबावरील कट हे त्याच मोठ्या रणनीतीचा भाग असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान या घटनेमुळे सामान्य अमेरिकन नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ट्रम्प यांचे समर्थक आणि रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी सुरक्षा यंत्रणांचं कौतुक केलंय, कारण मोठा हल्ला होण्याआधीच हा कट उधळण्यात आला. काही वृत्तांनुसार आरोपीने अमेरिकेतील काही लोकांशी संपर्क साधून हल्ल्यासाठी मदत मिळवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे हा कट किती मोठा होता याची कल्पना येते. अमेरिकन तपास यंत्रणा आता त्यांच्या डिजिटल नेटवर्कचा शोध घेत आहेत. त्यांनी कोणत्या देशांमध्ये संपर्क ठेवला होता, कोणकोणत्या गटांना निधी दिलेला होता आणि आणखी कोणते हल्ले आखले गेले होते याची चौकशी सध्या सुरू आहे. त्यासोबतच या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की 2020 मध्ये सोलेमानीच्या हत्येनंतर सुरू झालेला संघर्ष हा अजून संपलेला नाहीये. ट्रम्प यांच्या कुटुंबावर थेट हल्ल्याचा कट उघड झाल्यानं अमेरिका आता इराणकडे केवळ राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नाही तर दहशतवादी धोका म्हणून सुद्धा पाहतीये. अमेरिकन माध्यमांमध्ये आता हा प्रश्न विचारला जातोय की जर हा कट यशस्वी झाला असता तर अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध किती धोकादायक पातळीवर गेले असते. त्यामुळे पुढील काही आठवड्यात अमेरिकन सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर संस्था आणि राजकीय नेतृत्व इराणशी संबंधित प्रत्येक हालचालीवर अधिक बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बाकी मंडळी, तुम्हाला घटनेबद्दल काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.